मी पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतोय. स्वागतम सुस्वागतम. दुसऱ्या फेरीतील मॅच क्रमांक आपण तिसरा पाहणार आहोत. दोन्ही संघानं एक एक मॅचेस मात्र जिंकलाय. बाबा स्फूट बिबीपाडा आणि त्यांच्या समवेत जगदंब स्फूट पेंढरीपाडा. बॉलिंग ट्रॅक वरती मनीष. पहिला बॉल मनीष ऑन साइडला उडवला. क्षेत्ररक्षक आहे, जज करतो, पकडला जाईल शेल आणि पहिल्याच बॉल वरती संजय धिंडा होते बाद आउट. लग्नाची गाठ बंधू माझ्या जोडीनं दुनिया ही सोडीनं दिसत साडीनं वाऱ्यानं रेशमाच्या दोऱ्यानं लग्नाची गाठ बंधू धन्यवाद ड्यूजर, थँक्यू सो मच. पहिल्याच बॉल वरती मात्र निराश मनानं डगआउटला परतावं लागलंय संजय धिंडा या बॅटरला. अगोदरच्या मॅच मध्ये देखील रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झाले होते आणि आता देखील खूप संस्थांमध्ये बाद झालेत. गोल्डन डकचा शिकार ठरले गेलेत संशय. न्यू बॅटर मिलिंद. आल्या आल्या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट. ओ हो नेम चुकलाय. इथून मात्र एक सिंगल धाव ही कंप्लीट होईल. सिंगलच्या मदतीने धावफलक मात्र ऑन केलं गेलंय. 3 ओव्हरचा हा मॅच आहे. नुकताच आपण पाहिलं तर मग काय जबरदस्त मॅच, अगदी वन साइड जिंकला गेला. आई जीवदानी स्फूट गिरीजच्या विरुद्ध अक्षरशः मनीष तारवी बरसले गेले आणि वन साइड मुकाबला हा पाहायला मिळाला. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहेत, पुढे आले, चांगलं क्षेत्ररक्षण झालंय परंतु 2 धावा. इथे मात्र विचार विनिमय. यस, परतावं लागेल. मिलिंद धिंडा या फलंदाजाला डगआउटच्या दिशेनं आणखी एक मोठा धक्का. धन्यवाद हटीजे, थँक्यू सो मच. स्वामी विवेकानंदांचा एक सुविचार आठवला, अनुभव हा आपल्या सर्वोत्तम शिक्षक आहे आणि जोपर्यंत जीवन आहे ना तोपर्यंत शिकत राहा. आणि काय सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं मिड विकेटच्या दिशेनं. अगदी वेगावरती स्वार होऊन जणू काही क्षेत्ररक्षक पुढे आले, फील्ड केलं चेंडूला आणि काय जबरदस्त थ्रो पाहायला मिळाला आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद झालेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, 2 क्षेत्ररक्षक पुढे आलेत. ओ पहिल्या कलेक्शन मध्ये झेल हा सुटला होता परंतु दुसऱ्या कलेक्शन मध्ये मनीषचा चांगला प्रतिसाद मिळाला गेला. अगदी हा दोघांनी मिळून झेल पकडलाय. विकेट क्रमांक 3 देखील डाऊन. जगदंब स्फूट पेंढरीपाडा संघाची गाडी आता मात्र थोडी रुलावरून खाली सरकली आहे. ट्रॅक चेंज केलंय. इथून मात्र पुन्हा एकदा जो ट्रॅक अँगल चेंज केलाय ना तो पटरीवरती आणावा लागेल. दोन धाव फलकावरती आपण पाहतोय. चेंडू फेकून झाले जवळ 4. पहिल्या बॉलवरती विकेट, त्याच्यानंतर सिंगल. पॉइंटला मात्र स्लाइस करायचं होतं. डॉट बॉल येतोय. डॉट बॉलने निश्चित आपण पाहिलं तर मग धावफलक स्थिर आहे. कुठल्या प्रकारची धाव
आलेलं नाही या बॉलवरती. मनीषचे कौतुक करावे तेवढे कमीच आहेत. अर्धशतक देखील मागच्या इनिंगमध्ये त्याने झलकावलं. 14 बॉलमध्ये तुफानी पारी पाहायला मिळाली. पुढील बॉल पुन्हा एकदा पॉइंटला स्लाइस करायचं होतं आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर मग झाली आहे षटकाची समाप्ती. पहिल्या षटक समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा आपण पाहतोय 3-2. सरचा बादशाला साई शेलार अर्नाल्डो बिवलीवाला साई शेलार अर्नाल्डो बिवलीवाला साई शेलार अर्नाल्डो बिवलीवाला कितन मात्रे वाकलनवाला बाईकर म्यान नाव हाय त्याला बाईकर म्यान नाव हाय त्याला बाईकर म्यान नाव हाय त्याला विश्वजित ठाकूर धरूनची बॅट एक एक बॉलरची लावतोय धन्यवाद. थँक्यू सो मच. भावेशचा पुढील बॉल फुलटॉस बॉल ऑन साइडला खेचून मारलाय. ही आहे खासियत धीरज धिंडाची. पहिला बॉल खेळत असताना उडवलाय ऑन साइडला चेंडू. सीमा रेषा पार. षटकार 6. धन्यवाद. थँक्यू सो मच. पहिल्याच बॉलवरती भव्य स्वागत केलंय भावेश भोईरचं. पुढील बॉल जोरकस मारण्याचा प्रयत्न. प्ले अँड मिस हा डॉट बॉल. धावफलक पोचले गेले 8 आकड्यांवरती. थोडस मात्र हलक्यात घेतलं होतं धीरज या खेळाडूला, परंतु धीरज एक जबरदस्त फिनिशर आहे. पुन्हा एकदा ब्लॉकालमध्ये चेंडूच्या हाताने एकदा वेगाने पूर्ण केलं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का? हो हो, दुसरी धाव देखील वेगाने पूर्ण केली गेली आहे. क्षेत्ररक्षण खूप चांगलं झालं होतं, परंतु चेंडूची फेकी थोडीशी मात्र लेझी आली आणि त्याच कारणास्तव आपण पाहिलं तर मग 2 धावा इथून मात्र पूर्ण केल्यात. या 2 धाव्यानं धावफलक पोहोचलं गेलंय जगदंब स्फोट पेंढरीवाडा संघाचा 10 आकड्यांवरती. इथून अजून काही धावा धावफलकावरती उभ्या कराव्या लागतील. चांगले कष्ट करावे लागतील, चांगले मेहनत, चांगला लढा द्यावा लागेल. आखू टप्प्याची लेन होती. क्षेत्ररक्षक आहे, त्याला बीट करून चेंडू निघून गेलाय. लॉंग लेग सीमा रेषा पलीकडे. 4 धावांकरता आलाय चौकार 4. धन्यवाद. थँक्यू सो मच संदीपजी ठाकरे याचकडून मनीष तारवी करता अगोदर जे षटक हाताळलंय त्याच्याकरता 1000 रुपयाचा कॅश प्राइज झालाय. आज निश्चितच मनीष तारवीचा दिवस आहे. 3 विकेट त्यांनी त्या ओव्हर मध्ये घेतलीत. धावफलक पोहोचले गेले 14च्या घरामध्ये. 14 धावा ऑन द स्कोर बोर्ड. षटकातील पुढील बॉल अजून एक इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न झाला. सक्सेसफुल. चेंडू निघून गेलाय सीमा रेषा पार. षटकार 6. धन्यवाद डीजे. थँक्यू सो मच. काय जबरदस्त फाइट आपल्याला पाहायला मिलते. कहा जाता है ना, बिना संघर्ष कोई महान नहीं होता, बिना कुछ किए जय जयकार नहीं होता. जब तक नहीं पड़ती हाथोड़े की
आणि फक्त 2 धावा होत्या, परंतु दुसऱ्या षटकामध्ये अक्षरशः मॅच फिरवली आहे. ज्या अनुषंगाने खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मला धीरज धिंडा या बॅटर करणं, मी मागच म्हटलं होतं की एक चांगला फिनिशर आहे. आणि त्याच्या बॅट मधनं चांगल्या धावा मैदानाच्या आतमध्ये येताना आपण पाहिल्या. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे जज करतोय. ओहो, झेल सोडलाय, परंतु चेंडूची फेकी थोडीशी खराब. 2 धावा पुन्हा एकदा या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्यात. गोलंदाज आपण पाहतोय रोहित आलेत, रोहित माळी. यंग टॅलेंट निश्चितच हा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही संघामध्ये आपण विचार केला तर भरपूर युवा खेळाडू आहेत आणि त्यांचं नेतृत्व, त्यांचं कर्तृत्व आज या टायगर ट्रॉफी मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. हो, पुन्हा एकदा सॉफ्ट हँडने मात्र स्लाइड्स केले, एकदा वेगाने पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या सक्सेसफुल होईल. इथून या 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 धावेने धावफलक पोहोचलं गेलंय 25 आकड्यांवरती. अजून सुद्धा 4 चेंडूंचा खेळ मात्र बाकी आहे. या 4 चेंडू मध्ये पाहणार आहोत किती धावा बनवल्या जातील. ना कुणाशी स्पर्धा असावी, ना कुणाच्या पुढे जाण्याची आकांक्षा असावी, फक्त स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द असावी. आणि ती जिद्द मात्र पाहायला मिळाली होती फलंदाज धीरज धिंडाकडनं, परंतु त्याला देखील केलंय शांत. आणखी एक महत्वाची विकेट डाऊन केली आहे गोलंदाज रोहित माळी. अफलातून गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. काय जबरदस्त बॉलिंग. कहा गया है रेस चाहिए गाड़ी की हो या जिंदगी की, जीतते वही लोग हैं जो सही समय पर अपना गियर बदलते. धीम्या हाताने थोडा चेंडू हा फेकला गेला आणि निश्चितच इष्ट्या उद्ध्वस्त केल्या गेल्या आणि धीरजला मात्र बाद करण्यामध्ये यशस्वी झाले रोहित. फुलरलेनचा बॉल ऑन साइडला खेचून मारलाय, परंतु झेल मात्र पकडला जाईल आणि समाप्त होईल. कुमार धिंडाचा देखील खेळ. कुमार आले, कुमार गेले, आउट. धन्यवाद दिद, थँक्यू सो मच. यश मिळवण्याकरता 3 गोष्टी ना खूप महत्वाच्या आहेत. योग्य वेळ, योग्य मार्ग आणि योग्य विचार. या 3 गोष्टीमध्ये थोडेसे कमी पडले. कुमार स्ट्रोक अगदी जबरदस्त केले होते, परंतु तेवढी पॉवर जनरेट केली नव्हती त्या स्ट्रोक मध्ये. थोडेसे मात्र प्रयत्न कमी पडले आणि निश्चितच आपण पाहिलं तर मग झेलच्या सुरुवात ते देखील झालेत बाद. न्यू बॅटर नवनाथ गहिला आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर मग फलंदाज नवनाथ गहिला देखील झाला आहे बाद. आणि या ठिकाणी आपण पाहतो या स्पर्धेतील 4थी हॅट्रिक करणारा गोलंदाज मिस्टर रोहित माळी. अजून एक आपण चेंडू पाहिला तर मग शिल्लक आहे. पहिल्या सुरुवातीच्या 2 चेंडूवरती 2-2 धावा आल्या होत्या, परंतु त्याच्यानंतर विकेटची हॅट्रिक.
हो हो, मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू आहे वाईट. म्हणजेच एक्स्ट्राच्या स्वरूपात या 2 धावा धावफलकावरती ऍड केल्या जातील. टीमची टोटल पाहिली तर पोहोचली गेले 27 आकड्यांवरती. इथून अजून सुद्धा एक शेवटचा चेंडू बाकी आहे. किरण बरतडे ऑन स्ट्राईक, टप्प्याची लेन ऑन साइड लागणे, खेचून मारलाय चेंडू, अडवण्यामध्ये यशस्वी झालेत मनीष तारवी. त्या ठिकाणी 2 तर पूर्ण झाले. तिसऱ्या धावेचा प्रयत्न असफल ठरला गेलाय, परंतु 2 धावेनं धावफलक पोहोचलं गेलं 29 आकड्यांवरती आणि जवळजवळ 30 धावा विजय करता बनवाव्या लागतील 10च्या सरासरीनं. बाबा स्फूट बिबीपाडा या संघाला. कट्टा बॉयज कडून निश्चित 200 रुपयाचं कॅश प्राइज रोहित यस करता, रोहित माली करता 200 रुपयाचा कॅश प्राइज. त्याच्यानंतर आणि त्याच्यानंतर संदीपजी ठाकरे यांच्याकडनं 500 आलेत विकेट हॅट्रिक करता. चला आपण चिठ्ठ्यांचा ड्रॉ या ठिकाणी करणार आहोत. सकाळच्या सत्रामध्ये ज्यांनी 2-2 मॅचेस जिंकले ते संघ सायनाथ स्फोट नवीन पाडा, न्यू स्टार मढवी पाडा. दोन्ही संघाच्या संघनायकाला आम्ही विनंती करतोय आपण आमच्या टॉस बॉक्सच्या दिशेने या. त्या ठिकाणी आपण चिठ्ठ्यांचा ड्रॉ आहे तो करणार आहोत. चला दोन्ही कर्णधार आलेले आहेत. इथे करता का इथे करता त्यांना सांग एक उचलायला. चला दोघांनी एक एक चिठ्ठी उचलायची आहे. सायनाथ स्फूट टीमचे कर्णधार, त्याचं न्यू स्टार मढीपाडा टीमचे कर्णधार. पाहूया सायनाथ स्फूट टीमच्या संघनायकाने काढले. सायनाथ स्फूट यस, दोन्ही कर्णधारांनी त्यांच्या चिठ्ठ्या काढलेत, म्हणजेच इथे विजयी संघाला बाय. क्या बात आहे. चला टॉस देखील लगेच करून घ्या. इथे मात्र हा विजय डबल विजय प्राप्त होणार आहे. कालच्या दिवसामध्ये देखील असंच झालं होतं आणि जवळजवळ आपण पाहिलं तर मग गावदेवी स्फूट चिंचोटी पाटीलपाडा संघ फायनल मध्ये पोहोचला गेला. सायनाची भोईर यांच्या शुभ हस्ते टॉस आहे तो संपन्न केला जातो. टॉसचा निकाल लागला गेलाय न्यू स्टार मढीपाडा टीमच्या बाजूने. डिसाइड फील्ड फर्स्ट, बॅटिंग करावी लागणार आहे सायनाथ स्फूट नवीन पाडा या संघाला. हा मॅच देखील रफ अँड टफ स्थितीमध्ये पाहायला मिळेल, परंतु सध्या जो मॅच आहे ना या मॅच मध्ये 2 विजय लपलेत. एक विजय प्राप्त केला तर एक त्याच्यावरती फ्री आहे, म्हणजेच 4 साबण वरती 1 पेन फ्री. तीस धावांचं लक्ष्य पूर्ण करण्यासाठी सलामीची जोडी भावेश भोईर अँड मनीष तारवी. अगोदरच्या मॅच मध्ये काय जबरदस्त धावफलक उभा केला. 74 धावा नाबाद दोघांनी मात्र बनवल्या होत्या. त्याच्यामध्ये अर्धशतक मनीष तारवीचं पाहायला मिळालं 14 बॉल मध्ये. त्याच्यानंतर आणखी तो लढत राहिला. यस मॅचला होते सुरुवात. दोन्ही टीमला पुन्हा एकदा बेस्ट ऑफ लक शुभेच्छा. मॅच ऑन. पहिलं षटक टाकण्याकरता बॉलिंग ट्रॅक वरती अतुल सुरुंग. सॉफ्ट हँडने खेळण्याचा प्रयत्न. पहिला बॉल डॉट आलाय. हे आता क्रिकेटचं मैदान नाही तर मग गृह क्षेत्र बनलंय जगदंब स्पोर्ट पेंढरीपाडा संघाकरता. नावामध्ये जगदंब आहे. हवाई स्ट्रोक करण्याचा प्रयत्न ऑन साइडला मात्र ओहो सुंदर शेल पाहायला मिळालाय. हॅलो
काय जबरदस्त एफर्ट्स पाहायला मिळाला. धीरज धिंडा अक्षरशः या बॉल वरती वेगावर धावून आलाय. जवळजवळ 30 सर्कलच्या दिशेने हा झेल मात्र पकडला गेला आणि फलंदाज भावेश देखील झालेत फेल आउट. बोरीला बोर पिकलाय बोर तुला बघून म्या टिपलाय अग बोरीला बोर पिकलाय बोर तुला बघून म्या टिपलाय सोनू तुझ्यावर पिरीम झालाय लपून लपून मला ये ग भेटाय सोनू तुझ्यावर पिरीम झालाय लपून लपून मला ये ग भेटाय अग बोरीला बोर पिकलाय बोर तुला बघून म्या टिपलाय अग बोरीला बोर पिकलाय बोर तुला बघून म्या टिपलाय. इथे मात्र मागे राहून चालणार नाहीये. जगदंब स्फोट पेंढरेपाडा या संघाला हेच दृश्य दर्शवली आहे धीरज ढिंडा या खेळाडूने. उठा जागे व्हा आणि उद्दिष्ट साध्य होईपर्यंत थांबू नका. आणि काय जबरदस्त हा रनिंग शेल मात्र त्याने पकडलाय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन झालेत संजय भोईर. इथून चेंडू शिल्लक असतील ते म्हणजेच 16 आणि 30 धावा. ओहो मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न ऑन साइडला चेंडूला उडवलाय. सुंदर झेल आणखी एक फलंदाज होईल फेल. संजय भोईर डगआउटच्या आशयाला आउट. ए मोय मोय प्यार पुरी झालाय तुझ्यावर मोय मोय प्यार पुरी झालाय मोय मोय प्यार पुरी झालाय तुझ्यावर मोय मोय प्यार पुरी झालाय ए झालाय प्यार ए धन्यवाद अडीजे थँक्यू सो मच. काय जबरदस्त बॉलिंग अटॅक आपल्याला पाहायला मिळतोय. जब डूब रही थी कश्ती और दूर था किनारा तब भी सिर्फ भरोसा था खुद पर हमारा. या दर्शवून दिलं या ठिकाणी गोलंदाज अतुल सुरुंग याने. ज्या अनुषंगाने त्याच्याकडनं ही बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये हर्षल तारवी तो डाव्या हाताचा बॅटर आहे. हर्षल अँड मनीष हे दोन बंधू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये यावेळेस बाबा स्फोट बिबीपाडा टीमचे नेतृत्व कर्तृत्व करण्याकरता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. इथून अजून मॅच संपलेलं नाहीये. इथून मॅच अजून सुद्धा कंट्रोल मध्ये आहे. इथून मात्र चांगला स्टार्ट मिळवावा लागेल. दोन फलंदाज आपण पाहिलं तर मग डगाऊटच्या दिशेने परतलेत. चेंडू शिल्लक असतील पहिल्या षटकातील अजून सुद्धा 3. हर्षल ऑन स्ट्राइक. ओ नो बॉलचा इशारा आलाय. आणि निश्चितच आपण पाहिलं तर मग फाईन लेग क्षेत्रामध्ये 3 खेळाडू लावले. त्याच कारणास्तव या ठिकाणी आपण पाहिलं तर मग या इष्टाच्या स्वरूपामध्ये आलेल्या 5 धावा आपल्याला पाहायला मिळतील. सुकी केली आहे. एक चेंडू एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आणखी फेकावा लागेल. येणारा पुढचा चेंडू देखील फ्री हिट मिळालाय आणि या 5 धावा धाव फलकावरती ऍड केल्या जातील. सुरुंग अतुल सुरुंगचा पुढील बॉल. ओ सुंदर चेंडू हाताळणी. यावेळेस हा डॉट बॉल. अजून सुद्धा 2 चेंडू बाकी आहेत. हर्षल ऑन स्ट्राइक. हर्षल तारवी करता एवढंच म्हणेन अपनी जमीन अपना नया आसमान पैदा कर. मांगने से जिंदगी कब मिले हे मेरे दोस्त खुद ही अपना नया इतिहास पैदा कर. ओहो मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न ऑन स्ट्राइकला. धीरज आहे. थोडेसे फंबलिंग झालेत परंतु चेंडूची फेकी खूप चांगले आले होती परंतु 2 धावा अगदी वेगाने पूर्ण केलेत. या 2 धावेने धावफलक पोहोचलं गेलंय 7 या आकड्यांवरती. इथून शेवटचा चेंडू मात्र शिल्लक आहे परंतु मनीष याला मात्र स्ट्राइक पासून थोडस वंचित केलंय. शेवटचा बॉल पहिल्या षटकातील 7 धावा धावफलकावरती. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा केला होता. एकदा वेगाने पूर्ण केला. दुसऱ्याचा प्रयत्न केला जाईल का. ओ हो 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 हो
डेंजर झोन मध्ये सापडला होता मनीष. अगदी जीवाची आकांक्षा करत मात्र ही धाव त्याने पूर्ण केली आहे. इथून 2 धावा पूर्ण झाल्या, 2 धावफलक पोहोचले गेले. 9 या घरामध्ये अजूनही 12 चेंडू शिल्लक असतील जिंकण्याकरता. 21 धावा अजून सुद्धा बनवाव्या लागतील. काय जबरदस्त मुकाबला मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी तराजूच्या काट्याप्रमाणे हा खेळ रंगला गेलाय आतमध्ये. इथून मात्र कोणता संघ विजयी होईल, जो संघ विजयी होईल त्या संघाला मात्र डबल विजय प्राप्त होणार आहे. इथून दुसरं षटक टाकण्याकरता नवनाथ गेहिला आलाय. लेट आलाय परंतु थेट आलाय. हा देखील एक विकेट टेकर गोलंदाज आहे जगदंब स्फोट पेंढरेपाडा या संघाचा. 12 चेंडू 21 ची गरज. अजूनही 10.50च्या सरासरीने हे धावफलक मात्र पुढे न्यायचं आहे. ऑन स्ट्राईक वरती फलंदाज आपण पाहतो मिस्टर मनीष तारवी. अगोदरच्या मॅच मध्ये काय जबरदस्त अफलातून बॅटिंग त्याच्याकडनं याच मैदानावरती पाहायला मिळाली आहे. परंतु ह्या मॅच मध्ये प्रथमतः स्ट्राईक वरती त्याला आपण पाहणार आहोत. नवनाथ गहिलाच्या विरोधामध्ये कशा प्रकारचा खेळ हा केला जाईल हे देखील पाहायला मिळेल. पहिला बॉल खेळत असताना मात्र झेलची संधी. अतुल पुढे आलेत. हो 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 हो, मोठी घोर चूक, मोठी चूक केली आहे अतुल याने. हलक्यामध्ये हा झेल मात्र पकडण्याचा प्रयत्न, परंतु तो आलाय अंगलट. अयशस्वी झालाय प्रयत्न अतुल सुरुंगचा. येणारी वेळ आता मात्र इथून काय घडवेल हे देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. झेल कोणाचा सोडलाय तर तो मनीष तारवी, ज्याने आज या टायगर ट्रॉफी मध्ये जीवदानी गिरीश संघाविरुद्ध अर्धशतक झलकावलंय. आणि अशा खेळाडूचा झेल सोडणं कुठेतरी कठीण परिस्थितीमध्ये घेऊन जाण्यासारखं आहे. आता मात्र निश्चितच आपण पाहिलं तर मग चेंडू शिल्लक असतील 11 आणि 11 चेंडू मध्ये अजूनही विजय करता 20 धावा बनवायचे. पुढील बॉल नवनाथ गेहिलाचा. हो सॉपेंड एवढ्याच खेळलेत लॉंग ऑफला. शतरक्षक पुढे आला, चेंडूला उचलताय तोपर्यंत 2 धावा इथून मात्र पूर्ण झालेत. पूर्ण धावेनं धावफलक पोचलं गेले ते म्हणजेच 12 या आकड्यांवरती. संयमाचं प्रशिक्षण घेतलं ना की बरीचशी युद्ध जी आहेत ती शांतपणे जिंकता येतात. आता मात्र पाहूया कशा प्रकारचा खेळ इथून पाहायला मिळेल, कशा प्रकारचं प्रशिक्षण घेतलं जाईल या मॅच मध्ये. 2 बॅटर करणं, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, प्ले अँड मिस, येतो डॉट बॉल. तुम्ही शायचा आहे या चेक करा. आता मात्र रिमांड वर घेतलंय गोलंदाजाला. थ्रो गोलंदाजी आहे की मग योग्य गोलंदाजी आहे हे देखील तिसऱ्या अंपायरच्या माध्यमातून क्लिअर केलं जाईल. आता मात्र आमचे फन्स जागेवरती जातील आणि जो काही डिसिजन आहे तो मात्र पुरवला जाईल.
येस, चांगला चेंडू आहे, परंतु रिमांड वरती घेतलं होतं. परंतु आपण पाहिलं तर मग जी गवाही द्यायची होती ना ती गवाही मिळलेली आहे आणि इथून मात्र सुटका झाली गोलंदाजाची. आता मात्र चेंडू शिल्लक असतील ते म्हणजेच 9 आणि जिंकण्याकरता 18 धावांची आवश्यकता. 9 चेंडू 18. जसजसे डॉट चेंडू फेकले जातील ना तस तसे मात्र जो रिक्वायर रन रेट आहे तो वाढला जाईल. भरोसा आहे फलंदाज हर्षल तारवे याच्या बॅटिंग वरती, त्यांच्या गावाचा, त्यांच्या पाठीराख्यांचा, त्यांच्या समर्थकांचा. अकू टप्प्याची लेन, ओ हो हो हो, शेल पकडला गेलाय आणि फलंदाज आपण पाहिलं तर मग हर्षल तारवे झालेत या ठिकाणी फेल आउट. काय जबरदस्त बॉलिंग. आता मात्र 8 चेंडू जिंकण्याकरता 18. वेल कधी कशी येईल ना सांगता येत नाहीये. म्हटलं गेलं 1 कोटीचा हिरा अंधारात हरवला तर त्याला शोधण्याकरता 5 रुपयाची मेणबत्ती उपयोगाला आली. एखाद्या गोष्टीचे महत्व त्याच्या किमतीवर नसतं तर तिच्या योग्य वेळी येणाऱ्या गोष्टीवर असतं. आणि निश्चितच इथून मात्र थोडासा मोमेंटम आहे तो चेंज झालाय. 8 चेंडू जिंकण्याकरता 18 धावांची आवश्यकता. नवनाथ गहिलाचा हा पुढील बॉल. हवाई स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, झेल मात्र झाली आहे ड्रॉप. 2 पूर्ण झालेत. इथून 2 धावेनं धावफलक पोहोचला गेलाय ते म्हणजेच 14 आकड्यांवरती. 7 चेंडू जिंकण्याकरता 16 धावांची आवश्यकता. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये देवेश माली आल्या आल्या त्याच्या बॅट मध्ये 2 धावा तर या ठिकाणी आल्यात. अजूनही दुसऱ्या षटकातील हा शेवटचा बॉल. 7-16. यावेळेस मात्र हा चेंडू डॉट. आणि अशा प्रकारे आपण पाहिलं तर मग दुसऱ्या षटकाचा खेळ देखील संपन्न होतोय. आता मात्र चेंडू शिल्लक असतील 6 आणि 6 मध्ये 16 बनवण्याकरता हा संघर्ष आपण पाहणार आहोत. इथून जर 6 मध्ये 16 बनवल्या तर आज दिवसाच्या अंतिम फेरीमध्ये संघ पोहोचला जाईल. मग तो संघ कुठला असणार आहे? बनवल्या तर मग बीबीपाडा आणि जर डिफेंड केल्या तर मग पेंढरीपाडा संघ. संघर्ष मात्र चालू आहे. विजयी संघाला देखील पुढे चाल या ठिकाणी देण्यात आली आहे चिठ्ठीच्या द्वारे. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत साईनाथ स्पोर्ट नवीनपाडा आणि त्यांच्या विपक्षामध्ये न्यू स्टार मढवीपाडा. टॉस जिंकला न्यू स्टार मढवीपाडा या संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. परंतु सध्या मैदानाच्या दिशेने आपण पाहिलं तर मग सिच्युएशन थोडस गंभीर आहे दोन्ही टीम करता. झेल सोडलाय मनीष तारवेचा, परंतु तो खेळ बदलवेल का? चला थोडीशी घाई करा, आपण छोटासा डीजे ब्रेक घेऊ कारण मैदानाच्या आतमध्ये पाणी हे पोचलं गेलंय. दोन्ही टीम करता एवढंच म्हणेन, ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका, स्वप्न मनात धरलेलं कधीच मोडू नका. पावलं पावले येतील कठीण प्रसंग, फक्त ध्येय पूर्ण होईपर्यंत
हार मानू नका. पाहूया कुठला संघ या ठिकाणी विजयी होईल. 6 चेंडू जिंकण्याकरता आता मध्ये इथून 16ची गरज. ऑन स्ट्राइक वरती बॅटर मनीष तारवी. बॉलिंग ट्रॅक वरती मिलिंद धिंडा. पहिला बॉल. हो समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. पंच सहमत नाहीयेत. हा चेंडू पुन्हा एकदा टाकावा लागेल. वाईट आलाय आणि जेव्हा जेव्हा वाईट आलेत ना अशा सिच्युएशन मध्ये तेव्हा मॅच देखील खूप टाईट झाली आहे. हे देखील विसरून चालणार नाहीये. पहिला वाईट बॉल. आता मात्र 6-15चं समीकरण. समोरच्या दिशेने लॉफ्ट केलाय. चेंडू चाललाय सीमारेषा पार. षटकार 6. पत्ता करतो गुल हो, तो पत्ता करतो. धन्यवाद डीजे. थँक्यू सो मच. पत्ता गोल केलाय. चेंडूला पाठवलं सीमारेषा पलीकडे. मनीष च्या बॅट मध्ये आलाय हा दर्जेदार षटकार. जे आपल्या घामाच्या शाईनं स्वप्न लिहितात ना त्यांच्या नशिबाचे पाणी कधीच कोरी राहत नाहीयेत. आणि ते प्रयत्न ते एफर्ट्स या ठिकाणी पाहायला मिळतात मनीष कडनं. झेल सोडला आणि त्याच्यानंतर खेळ बदलवण्याची धमक चमक त्याच्यामध्ये जी निर्माण झाली आहे, जी ऊर्जा शक्ती निर्माण झाली आहे, तो खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये पेश करतोय. मिलिंदचा हा पुढील बॉल. 5-9 चं समीकरण. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडूने दिशा बदलली आहे परंतु अडवण्यामध्ये यशस्वी झालेत मिड विकेटचे क्षेत्ररक्षक. 2 धावा इथून मात्र पूर्ण झालेत. 2 धावेनं धावफलक पोहोचला गेलाय. 23च्या घरामध्ये धक 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 मात्र चालू झाले. 4 चेंडू 7 ची गरज. 4 चेंडू 7. कोण कुणावरती करणार आहे मात या मॅच मध्ये. सिच्युएशन थोडीशी खंबीर आहे. निश्चितच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर मनीष देखील चांगल्या प्रकारे खेळ करतोय. मोठा स्ट्रोक खेळायचा होता, थांबवला गेलं, रोखला गेलंय. हे डॉट बॉल थोडस संकट वाढवून जाणार आहेत ते म्हणजेच बाबा स्पोर्ट कॉमन टीम करता. आता मात्र 3 चेंडू 7. अजून सुद्धा मॅच गरम आहे. कोण जिंकणार हा मॅच. प्रेक्षक देखील थोडस विचार करू लागलेत. कोणाचं अस्तित्व राहणार आहे या टायगर ट्रॉफी 2025 मध्ये. जगदंब स्पोर्ट पेंढरीपाडा का मग बाबा स्पोर्ट बीबीपाडा संघ. ज्याचे चांगले प्रयत्न, ज्या संघाला नशिबाची साथ, तूच राहणार आहे या ट्रॉफी मध्ये. ब्लॉकॉल मध्ये चेंडूच्या हाताने एकदा वेगाने पूर्ण केला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का. चेंडूची फेकी आपण पाहिली तर मग हो अडवलं गेले. कदाचित हा चेंडू किरण याला बीट करून गेला असताना तर सरळ सीमारेषेच्या दिशेने निघून गेला असता. परंतु शेवटच्या क्षणी चांगला बॅकअप मिळालाय आणि इथून मात्र 2 धावा पूर्ण केलेत. आता मात्र 2 चेंडू 5 ची गरज. ओहो मोठा फटका खेळण्याकरता जी क्षमता आहे, ॲबिलिटी आहे मनीषकडे, तो करू शकतो. आणि निश्चितच मनीषने याच मैदानावरती मागच्या मॅच मध्ये अर्धशतक देखील झळकावलंय. थोडासा प्रेशराइज निश्चितच आहे मनीष देखील, कारण 2 मध्ये त्याला देखील 5 धावा ह्या पूर्ण करायच्या आहेत. पाठी राखी निश्चितच थोडेसे चिंतेमध्ये पाहायला मिळतात दोन्ही संघाचे. एका बाजूने आपण पाहिलं तर मग जगदंब स्पोर्ट पेंढरीपाडा संघाचे समर्थक देखील उभे झालेत. ब्लॉक हॉल मध्ये पुन्हा एकदा हाताळणी. हो 2 धावा इथून मात्र पूर्ण झाल्या. आता मात्र या सामन्याचा रिझल्ट शेवटच्या बॉल वरती येऊन राहिलाय. 1 चेंडू 3 धावा. 3 धावा 1 चेंडू. मनीष आणि मिलिंद धिंडा मध्ये ही लढाई आहे. आता मात्र या दोन्ही खेळाडूंच्या संघाचं भवितव्य आहे ना तो आपल्याला पाहायला मिळेल. ही लढाई आता अस्तित्वाची नाही राहिली आहे. ही लढाई आता कुरुक्षेत्र बनलंय हे मैदान. या कुरुक्षेत्रामध्ये कोणता संघ विजयी होईल, पेंढरीपाडा की मग
बीबी पाडा 1 चेंडू 3. ओ खेळ खल्लास. मनीष ऑन फायर शेवटच्या बॉलवरती ठोकलाय षटकार. 6